हॅलो स्टुडंट्स, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघत आहोत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ तृतीय वर्ष BA ॲडमिशन घेते वेळेस कोणते विषय निवडायचे त्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. तुम्हाला किती विषय असणार आहेत. थोडं तृतीय वर्ष म्हणजे थर्ड इयरला थोडा विषय निवडायचे चेंजेस असतात. फर्स्ट इयर सेकंड इयर तेवढं काही नसते, पण थर्ड इयरला तुम्हाला थोडं जास्त विषय असतात. ते कशी निवडायचे ते सर्व माहिती आपण बघणार आहोत. ही पुस्तक विद्यापीठाची माहिती पुस्तकं आहे. ह्या माहिती पुस्तकमध्ये सर्व माहिती दिलेली असते. फीस किती असते, ॲडमिशन कधी करायचं, एक्झाम पॅटर्न कसं असते, सर्व माहिती या पुस्तकमध्ये असते. त्याच्यामधलंच अभ्यासक्रमबद्दलचं हा पेज आहे. त्या पेजवर तुम्हाला किती विषय आहेत, कोणते निवडायचे आहेत, किती निवडू शकता तुम्ही, हे सगळं माहिती आहे. हे मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. BA तृतीय वर्षाला तुम्ही विषय निवडते वेळेस थोडं काळजी घ्यायची आहे. तुमची कोणती पदवी तुम्हाला भेटणार आहे, काय सामान्य पदवी भेटणार आहे, विशेष पदवी भेटणार आहे, ह्याची काळजी घ्यायची आहे. त्याच्यासाठी बघा इथं काय म्हटलं, तृतीय वर्ष सामान्य स्तर. आता याच्यामध्ये तृतीय वर्षामध्ये सामान्य स्तर एक असते आणि विशेष स्तर एक असते. जर तुम्ही सामान्य स्तराचे विषय निवडून जर थर्ड इयर केलात तर तुम्हाला सामान्य स्तरावरची पदवी भेटते. जर विशेष स्तर एक असतो त्याच्या खालीच, आता याच्या खाली सर्व पॉईंट आहेत. विशेष स्तरावर जर विषय निवडून तुम्ही पदवी केला तर तुम्हाला एक विशेष स्तरावरची पदवी तुम्हाला मिळते. त्याच्यासाठी बघा इथं अजून खाली काही माहिती दिली आहे, ते पण आपण माहिती बघूया. तुम्हाला समजून जाईल की सामान्य स्तर आणि विशेष स्तर काय आहे. बघा, विशेष स्तरावर एकाच विषयाच्या 6 अभ्यासक्रमांची परीक्षा देऊन BA विशेष स्तर स्पेशल पदवी घेऊ शकता. म्हणजे विशेष स्तरावर कसं एकाच विषयाच्या काय म्हटलं बघा, विशेष स्तरावर एकाच विषयाच्या 6 अभ्यासक्रमांची परीक्षा देऊन विशेष स्पेशल पदवी घेऊ शकता. म्हणजे एका विषयाचे किती पुस्तकं असतात किंवा अभ्यासक्रम असते, एका विषयाचं 6 असतात. 6 पैकी तुम्हाला निवडायचं असते आणि त्या 6 पैकी जर तुम्ही एक निवडलात तर तुम्हाला स्पेशल पदवी भेटेल, म्हणजे विशेष स्तरावरची BA पदवी भेटेल. किंवा आता सामान्याचं दिलं बघा, सामान्य स्तरासाठी 2 विषयातील, सामान्य स्तरासाठी किती, आता 2 विषयातील आणि विशेष स्तरावर फक्त एकाच विषयाच्या म्हटलं. सामान्य स्तरासाठी 2 विषयातील प्रत्येकी 3 अभ्यासक्रम निवडून, बघा प्रत्येकी किती, 3 अभ्यासक्रम निवडून BA सामान्य स्तर अशी पदवी घेऊ शकता. आता 2 विषयापैकी 3 अभ्यासक्रम निवडायचा आहे तुम्हाला आणि सामान्य स्तरावरची पदवी घ्यायची आहे. इथं एक विषयाच्या 6 अभ्यासक्रमाची परीक्षा द्यायची आहे आणि विशेष स्तरावरची पदवी घ्यायची आहे. आता तुम्हाला काय ठरवायचं आहे तुम्ही बघू शकता. त्याच्याखाली आता हे 6 विषय काय आहेत, हे 3 विषय काय आहेत ते बी तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच्यानंतर बघा पुढची महत्त्वाची माहिती अजून, हे पण तृतीय वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध विषयाची सूची पुढीलप्रमाणे आहे. आता जे काही विषय आहेत तुम्हाला घ्यायचा आहे प्रवेश, त्याची सूची इथं खाली दिली आहे. आपण ते पण माहिती बघूया. त्याच्यामध्ये बघा माहितीमध्ये काय दिलं, सामान्य स्तरावरचे विषय आपल्याला इथं दिलेले आहेत. त्यांनी सामान्य स्तरावरची यादी इथं दिलेली आहे. बघा, सामान्य स्तर विषयावर अभ्यासक्रमाची यादी. बघा विषय दिले आहेत इथं, हे संकेतांक दिले, अभ्यासक्रम दिले, म्हणजे विषयाचे कोड आहेत. सामान्य स्तरावर त्यांनी काय म्हटलं होतं, 3 म्हटले होते. 3 विषयाचा, 3 अभ्यासक्रमाचा, म्हणजे मराठी विषय जो आहे, मराठी विषयामध्ये तुम्हाला मराठीचे 3 पुस्तकं राहणार आहेत. 3 पैकी तुम्हाला एकच निवडायचं आहे. MAR 250, MAR 251, MAR 254, ह्या 3 पैकी तुम्हाला एकच निवडायचं असते. सामान्य स्तरावरचे फक्त 3 पैकीच निवडू शकता तुम्ही. फक्त 3च असतात तुम्हाला ऑप्शन, कळालं का. त्याच्यानंतर आता विशेष स्तराचं पण आहे, ते पण आपण बघू शकता. त्याच्यानंतर बघा इंग्लिशचं, बघा इंग्लिशचे सुद्धा बघा 3च विषय आहेत तुम्हाला. इंग्लिशचा सब्जेक्ट जरी असला तर तुम्हाला हे इंग्लिशचे 3 पुस्तकं आहेत. फक्त तुम्हाला 3 पैकी एकच निवडायचं आहे. इंग्लिशचे जर हे 255 कोडचे विषय निवडलात तर तुम्हाला त्या पुस्तकमध्ये इंडियन रायटिंग इन इंग्लिश हे भेटून जाईल. त्याच्यानंतर हे दुसरी 257चं निवडलं तर अंडरस्टँडिंग प्रोजचं भेटून जाईल. त्याच्यानंतर हे तिसरी बघू शकता, तुम्ही वाचून घेऊ शकता, सोपंच आहे, कम्युनिकेशन स्किल इन इंग्लिशचं भेटू शकते तुम्हाला. म्हणजे सामान्य स्तरासाठी तुम्हाला आता हिंदी असू द्या, इंग्लिश असू द्या, काही असू द्या, 3 पैकी तुम्हाला एक विषय निवडायचं असते. कळालं. सामान्य स्तरासाठी बघा हे 1, 2, 3 पैकी एक विषय तुम्हाला निवडायचं असते. त्याच्यानंतर बघा आता मानसशास्त्र आहे. मानसशास्त्रापैकी बी तुम्हाला 3 पैकी एक निवडायचं असते. त्याच्यानंतर बघा अर्थशास्त्र आहे. अर्थशास्त्रापैकी सुद्धा फक्त 3च ऑप्शन असतात तुम्हाला निवडायला. इतिहासमध्ये सुद्धा 3च विषय असतात, पुस्तकं असतात निवडायला तुम्हाला. त्याच्यानंतर बघा राज्यशास्त्रामध्ये सुद्धा 3च पुस्तकं असतात निवडायला तुम्हाला. काही थोडी माहिती तुम्हाला माहीत असेल पुस्तकांचं, म्हणून मी तुम्हाला वाचून दाखवणार नाही. तुम्हाला जर विषयसुद्धा असे वाचवायचे असतील तर व्हिडिओला स्टॉप करून वाचून घेऊ शकता. समाजशास्त्रामध्ये सुद्धा 3च असतात. आता याच्यामध्ये बघा खाली काही सूचना दिल्या आहेत त्यांनी महत्त्वाची, ते सूचना आपण वाचून घेऊया. द्वितीय वर्षास जे विषय निवडलेले असतील त्यापैकी तृतीय वर्षास कोणतेही 2
विषय सामान्य स्तरावरील BA करण्यासाठी निवडावेत. म्हणजे बघा, द्वितीय वर्षामध्ये म्हणजे सेकंड इयरला जे विषय तुम्ही निवडले असतील त्यापैकीच तुम्हाला तृतीय वर्षामध्ये 2 विषय सामान्य स्तरावर निवडायचं आहे. त्याच्यानंतर बघा, त्यात एक विषय मराठी, हिंदी, इंग्रजी या मानवविद्याच्या गटातील, दुसरा विषय समाजशास्त्राच्या गटातील निवडावा. आता ह्याच्यामध्ये हे मानवविद्याच्यामध्ये कोणते कोणते येतात? हिंदी, मराठी, इंग्रजी येतात आणि दुसरा विषय कशामध्ये? सामाजिक शास्त्राच्या गटामधला तुम्हाला निवडायचा आहे. आता सामाजिक शास्त्रामध्ये ते इतिहास, अर्थशास्त्र ते जे बाकीचे विषय आहेत त्याच्यामध्ये ते येते. त्याच्यानंतर बघा, माहिती अजून प्रत्येक विषयाचे 3 अभ्यासक्रम असतील, त्यानुसार एकूण 6 अभ्यासक्रमाची परीक्षा द्यावी लागेल. एकदा निवडलेले विषय बघा, प्रत्येक विषयाचे किती? 3 अभ्यासक्रम असतात आणि एकूण किती विषयाचे? 6 अभ्यासक्रमाची परीक्षा तुम्हाला द्यायची असते. म्हणजे 6 विषयाची परीक्षा तुम्हाला द्यायची असते. मग आता इथं बघा, एकदा निवडलेले विषय बदलता, आता बघा, एकदा निवडलेले विषय बदलता येणार नाही म्हणून त्यांनी सांगितलं. पुढच्या पेजवर आहे, आपण बघूया पुढच्या पेजवरती माहिती. बघा, बदलता येणार नाहीत, एकदा निवडलेले विषय बदलता येणार नाहीत. माध्यम विषय अदलाबदलीची विनंती कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही. माध्यमची सुद्धा अदलाबदल तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही, तशी त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर बघा, आता हे जे विषय स्तरावरची यादी आहे, विषय स्तरावरची यादी बघू शकता तुम्ही. आता विषय स्तराची यादी आली. विषय स्तराची यादी काय म्हटलं बघा, विषयावर अभ्यासक्रमाची विषयावर अभ्यासक्रमाची यादी. आता विषय स्तरामध्ये ही मराठी विषयामध्ये तुम्हाला 6 पुस्तकं आहेत मराठीचे. बघा, 1, 2, 3, 4, 5, 6 विषय आहेत तुम्हाला. हे 6 विषय तुम्हाला 6 पैकी तुम्हाला एक विषय निवडायचा आहे. हे विषय स्तराचं आहे. सामान्य स्तरामध्ये फक्त 3च होते. आता विषय स्तरामध्ये 3 एक्स्ट्रा पुस्तक वाढलेले आहेत त्याच्यापैकी तुम्हाला, त्याच्यामुळे ते विषय स्तर त्यांनी असे सांगितलेले आहेत. बघा, इंग्लिशचे सुद्धा किती? 6 विषय आहेत. 6 पैकी तुम्हाला एक निवडायचं आहे. बघा, हिंदीचे सुद्धा 6 विषय आहेत. 6 पैकी तुम्हाला एक निवडायचा आहे. तुम्ही विषय वाचू शकता व्हिडिओला स्टॉप करून. मानसशास्त्राचे बघा सुद्धा 6 विषय आहेत. तुम्हाला जे नॉलेज नसेल ते विषय तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर बघा, अर्थशास्त्राचे सुद्धा 6 विषय आहेत, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर इतिहासाचे सुद्धा 6 विषय आहेत, तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून वाचून घेऊ शकता. त्याच्यानंतर बघा, इतिहासाचं झालं. त्याच्यानंतर इकडे आता खाली विशेष सूचनासुद्धा दिल्या आहेत विद्यार्थ्यांना. अजून खाली इथं सूचनासुद्धा आहे, ते सूचना तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे. सूचना काय करणार आहे तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे. याच्यामध्ये बघा, सूचनामध्ये काय म्हटलं आहे, विषय स्तराकरिता विद्यार्थ्यांनी ज्या विषयाची निवड केली आहे त्या विषयाचे अभ्यासक्रम त्यातील द्वितीय वर्षासाठी अभ्यासणे आवश्यक आहे. विषय स्तरावर जे विद्यार्थ्यांनी विषय निवडले आहेत त्यासाठी तुम्हाला द्वितीय वर्षामध्ये त्याचा अभ्यासक्रम आवश्यक आहे, त्यांनी असं म्हटलेलं आहे. म्हणजे द्वितीय वर्षासाठी त्याचा अभ्यास तुमचं झालं पाहिजे. जो विषय त्यांनी अभ्यासाला आहे त्यातील अभ्यासक्रमाची निवड तृतीय वर्षाला विषय स्तर म्हणून करावी. म्हणजे जे विषय तुमचा अभ्यासक्रमाला आहे तेच विषय तृतीय वर्षाला विषय स्तर म्हणून निवडायचं आहे आपल्याला. त्यासाठी बघा, बी एसाठी मानसशास्त्र विषयाची विषय स्तरावर निवड केल्यास या विषयाच्या 6 अभ्यासक्रमापैकी एका अभ्यासक्रमात प्रात्यक्षिके अंतर्भूत असतील त्यांची प्रात्यक्षिके अभ्यास केंद्राच्या महाविद्यालयातील प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांना करायची आहे. जे काही प्रात्यक्षिके तुम्हाला करायचं आहे ते महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत करायचं आहे. त्यासाठी बघा, त्यांनी माहिती दिली आहेत. ज्या अभ्यास केंद्रावर अशी प्रयोगशाळा असेल तेथेच मानसशास्त्र विषय स्तरावर उपलब्ध करून देईल. तुमच्या शाळेमध्ये जर तशी प्रयोगशाळा असेल तरच तुम्हाला ते मानसशास्त्र विषय निवडता येते. सरांनी सांगतात तुम्हाला प्रयोगशाळा नाही म्हणून तुम्हाला ते विषयाचं त्यांनी विषयसुद्धा काढत नाही, तुम्हाला दुसरेच विषय सांगतात. कारण त्याच्यापुढे प्रवेशशाळा असेल तरच तिथं मानसशास्त्र हे विषय तुम्हाला निवडता येईल. त्याच्यानंतर बघा, विद्यार्थ्यांनी विषय निवडण्यापूर्वी आपापल्या अभ्यास केंद्र प्रमुखाकडून याबाबत खात्री करून मगच प्रवेश अर्जात विषयाची नोंद करावी. एका अभ्यास केंद्रावर जास्तीत जास्त 20 विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येईल. बघा, एका अभ्यासक्रमावर किती? जास्तीत जास्त 20च विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. कोणत्या विषयासाठी? ते मानसशास्त्र. हे जे मानसशास्त्र आहे, मानसशास्त्रासाठी त्याच्यासाठी फक्त 20 विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येईल प्रयोगशाळामध्ये तुम्हाला हे प्रात्यक्षिके करायचं असल्यामुळं. त्याच्यानंतर बघा, हे काय तेवढं नसते, आपल्या मनावर असते. ते जरी घेत नसेल तुम्ही तरी काही होत नाही. तर बघा, पुरेशी विद्यार्थी संख्या झाल्यानंतर केंद्र संयोजक या विषयासाठी प्रवेश बंद करतील. म्हणजे 20 विद्यार्थी झाले की त्याचं प्रवेश बंद होऊन जाईल. त्याच्यानंतर बघा, एवढी माहिती होती थर्ड इयरची. त्याच्यानंतर आता इथं कंप्लीट पुस्तकबद्दल माहिती दिलं. आता हे मराठी आहे. मराठीमध्ये वाङ्मयाचा प्रकार MAR 250, पहिले पुस्तक, दुसरे पुस्तक, तिसरे पुस्तक
पुस्तकमध्ये सुद्धा पहिले दुसरे तिसरे पुस्तक असतात, तुम्हाला माहीत आहे सेकंड इयरला तुम्ही बघलात त्याप्रकारे सुद्धा इथं खूप सारी सगळ्या पुस्तकाचं डिटेल त्यांनी दिलेलं आहे. ते काय मी सांगणार नाही कारण तुम्हाला माहीतच आहे, तुम्ही सेकंड इयरला होतात. पुस्तक पहिले पुस्तक तिसरे हे असे असतात. हे प्रत्येक विषयामध्ये पुस्तकं त्यांनी माहिती दिलेलं आहे. मेन म्हणजे ते सुरुवातीला आपण जे बघितलो त्याच्यापैकी तुम्हाला निवडायचं असते. जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलला जॉईन झालं नसेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.